नमस्कार, मी रोहिणी. द्वारकामाई किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. आजची आपली रेसिपी आहे पावभाजी. खूप टेस्टी अशी पावभाजी होते. चला तरी पावभाजी कशी बनवायची ते बघूया. इथे मी भाज्या उकडण्यासाठी कुकर गॅसवर ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेतलंय. आता याच्यात टाकते 1 चमचा जिरं. जिरं तडतडलं की याच्यामध्ये 2 बटाटे चिरून घेतले ते टाकून घेते. आता याच्यात टाकणारे 1 वाटी फ्लावरचे तुकडे. फ्लावर स्वच्छ धुवून त्याला कट करून घेतलेले. 1 गाजर तेही कट करून घेतलेले. अर्धी वाटी फ्रेश मटार आणि 2 बीटाचे तुकडे घेतले. आता याच्यात टाकते 2 टोमॅटो कट करून घेतलेले आणि याला आता मिक्स करून घ्यायचे. त्याच्यात अर्धा चमचा मीठ टाकते. आणि याच्यात आता टाकणार आहे 1.5 ते 2 कप पाणी. पाणी खूप जास्त टाकायचं नाहीये कारण का आपण भाजी बनवताना याच पाण्याचा वापर करणार आहोत आणि पाणी फेकून द्यायचं नाहीये. आणि याचं कुकरचं झाकण लावून याला 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्यात आणि नंतर लो फ्लेमवरती 2 ते 3 मिनिटं ठेवून गॅस बंद करून घ्यायचा आहे. आता इकडे मी कढई गरम करायला ठेवली होती. त्याच्यात 2 चमचे तेल टाकले आणि 2 चमचे बटर, मोठा कांदा बारीक चिरलेला, कांदा खूप असा डार्क करायचा नाहीये, एक अगदी गुलाबी रंग येईपर्यंत त्याला भाजून घ्यायचंय. आता याच्यात टाकते 1 चमचा आलं लसणाची पेस्ट. तर कांदा आणि आलं लसणाची पेस्ट व्यवस्थित परतून घ्यायची. आता याच्यामध्ये टाकते 2 शिमला मिरची बारीक चिरून घेतलेल्या. आता ही शिमला मिरची सॉफ्ट होईपर्यंत त्याला परतून घ्यायचे. आता याच्यात टाकते 2 चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त टाकू शकता. 2 चमचे पावभाजी मसाला घेतला मी इथे. मसाले परतत असताना गॅसची फ्लेम लोच ठेवायचे. आता याच्यात टाकते 1 चमचा कसुरी मेथी. हातावरती चोळून याच्यात टाकायचे, याच्यामुळे छान फ्लेवर येतो भाजीला. आता हे मसाले छान परतून झालेले, त्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया. मी ते 1 ते 1.5 कप पाणी टाकलेले आहे याच्यामध्ये. आता आपण ज्या भाज्या उकडलेल्या आहेत ते बघूया. आता या भाज्या छान अशा शिजलेल्या आहेत. आता याला पोटॅटो मॅशरने मॅश करून घ्यायचे. भाज्या चांगल्या बारीक करून घ्यायच्यात. त्याच्यामुळे काय होतं की जेव्हा आपण भाजी बनवतो तेव्हा ते पाणी वेगळं आणि भाजी वेगळं असं होत नाही. हे बघा, बीट टाकल्यामुळे भाजीला खूप छान असा कलर आलेला आहे. आता या भाज्या आपण कढईमध्ये टाकून घेऊया. आता याला याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे. मिक्स झालेले याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया. पाणी टाकत असताना खूप जास्त पाणी टाकायचं नाहीये.
भाजी थोडीशी घट्ट वाटते म्हणून मी थोडंसं अजून पाणी टाकून घेते याच्यामध्ये. आता याच्यामध्ये टाकून घेते चवीपुरतं मीठ. आपण भाज्या उकडताना पण मीठ टाकलेलं होतं, त्याच्यामुळे अंदाज घेऊनच मीठ टाकायचं आहे. आता मिक्स करून घेऊया छान. आपण कुठल्याही कलरचा वापर न करता ही खूप छान असा कलर आलेला आहे भाजीला. आता याच्यावरती टाकूया बारीक चिरलेली कोथिंबीर. आणि अशा प्रकारे आपली भाजी तयार आहे. आपण पाव भाजायला घेऊया. इकडे मी तवा गरम करायला ठेवला होता आणि अशा प्रकारे मधून पाव कट करून घेतलेला आहे. तर तव्यावरती बटर टाकून घेते. पावभाजी म्हटलं की बटरचा वापर जरा जास्तच केला जातो. आता याच्यामध्ये टाकते मी थोडंसं पावभाजी मसाला, म्हणजे अगदी पाव चमचा. बारीक चिरलेली कोथिंबीर. आता हे छान पसरवून घ्यायचे तव्यावरती. आता याच्यावरती पाव ठेवून भाजून घेऊया. अशा प्रकारे त्याला दोन्ही साईडनी भाजून घ्यायचे. आता आपले पाव भाजलेले, याला प्लेटीत काढून घेऊया. अशा प्रकारे आपली मस्त टेस्टी अशी पावभाजी तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.